नमस्कार मित्रांनो. ICT इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इयत्ता 10वी प्रात्यक्षिक 12 जिओजेब्राचा वापर करणे या सीडीची संकल्पना, निवेदन आणि निर्मिती श्री PB माळी, कुंडानेवार, तालुका धुळे. संपर्क 9890560476. हे जे प्रात्यक्षिक 12 आहे याच्यासाठी प्रश्न दिलेला आहे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये. जिओजेब्राचा वापर करून एका वसाहतीतील 15 ते 45 वयोगटातील पुरुषांची साक्षरता टक्केवारी पुढील प्रमाणे आहे, तर त्याचा आयतालेख आणि वारंवारता बहुभुज काढा. मग त्याच्यासाठी सारणी दिलेली आहे, वर्ग दिलेले आहेत आणि साक्षरतेची टक्केवारी दिलेली आहे. वर्ग आहेत 15 ते 20, 20 ते 25, 25 ते 30, 30 ते 35, 35 ते 40 आणि 40 ते 45. हे जे वर्ग आहेत ते सलग आहेत. सलग वर्ग असं म्हणतात त्यांना. सलग आहेत म्हणजे काय आहेत, याचा जी याचा जो शेवटचा अंक आहे तोच अंक या दुसऱ्या वर्गाचा पहिला असतो. याला सलग वर्ग असं म्हणतात. आणि साक्षरतेची टक्केवारी आहे 42, 38, 35, 26, 16 आणि 5. आता प्रत्यक्षात जिओजेब्राचा वापर करून आपल्याला विचारलेला प्रश्न सोडवायचा आहे. अधिक माहिती आणि अडचणीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. आता आपण जिओजेब्रा या एक शॉर्टकटला डबल क्लिक केलं, याला मॅक्झिमाइज केलं. आपल्याला इथं आयतालेख आणि वारंवारता बहुभुज असं काढायचं आहे. त्याच्यासाठी आलेखाची गरज आहे, ॲक्सिसची गरज आहे. आणि म्हणून हे दोन्ही ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस आपण जसे आहेत तसे राहू देऊ. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे वर्ग दिलेले आहेत तर ते 15, 20, 25 म्हणजे 5-5च्या फरकाचे आहेत. आणि म्हणून आपण काय करायचं, हा जो मूव्ह टूल आहे या मूव्ह टूलला क्लिक करायचं आणि याला असा क्लिक केल्यानंतर एक्स ॲक्सिस नाव येतं. नंतर माऊस पॉइंटर दाबून धरायचा आणि इकडे खेचायचा. कुठपर्यंत खेचायचा, हे जे अंक आहेत ते या पद्धतीने 5, 10, 15, 20, 25, 30 अशा फरकाने येत नाही तोपर्यंत. म्हणजे मग आपण या ठिकाणी लिहिलं 5, 10, 15 म्हणजे आपला जो आयतालेख असेल तो 15 पासून येईल. 15, 20, 25, 30, 35, 40, 45 अशा पद्धतीने. आपण याला अजूनही जवळ खेचलं तरी सुद्धा 10, 20, 30, 40 अशा पद्धतीने येईल. अजून जवळ घेतलं तर 50, 100 वगैरे असं आपल्याला जो पाहिजे ना त्या पद्धतीने आपण घेऊ शकतो. आपल्याला 5-5च्या फरकाचा पाहिजे म्हणून आपण 5च्या फरकाचा घेऊ. 0, 5, 10, 15 वगैरे असं. मग आपण दोन्ही अक्षांवर सारखंच घेऊ. म्हणजे इकडे सुद्धा आपण त्याच पद्धतीने क्लिक करून 5, 10, 15, 20, 25 या पद्धतीने आपण हे अक्षांची सेटिंग प्रथम करून घेतली. त्याच्यानंतर आयतालेखाला इंग्रजीमध्ये हिस्टोग्राम म्हणतात. आणि हा जो हिस्टोग्राम आहे ना, इथं इनपुट बारवर आपण हिस्टोग्राम असं लिहायचं. HISTO म्हणजे हे बघा वरती आपोआप जे येतं तर त्याला क्लिक केलं आपण. आणि हे जे मधले आहेत हे कट करून घेतले. चौकटी कंस दिला आणि या चौकटी कंसामध्ये आपण जो महिरपी कंस आहे तो महिरपी कंस आपण दिला. फक्त पहिला कंस दाबला तरी दोन्ही कंस आपोआप येतात. आणि मग या ठिकाणी ह्या ज्या बाउंड्रीज म्हणतो आपण किंवा हे जे वर्ग आहेत, वर्गाची खालची मर्यादा, वरची मर्यादा जे दिलेले आहेत, तर सर्व वर्गांच्या ज्या
खालची मर्यादापासून सुरुवात करू आपण आणि प्रत्येक वर्गाच्या त्या मर्यादा आपण घेऊ. म्हणजे उदाहरणार्थ आता पहिलं 15 ते 20 आहे ना, मग आपण 15 घेतलं, कॉमा दिला. त्याच्यानंतर 20 ते 25 आहे म्हणून 20 घेतला. अशा पद्धतीने 20, 5 चा फरक आहे. 25, 30, 35, 40 आणि 45 पर्यंत आहे. त्याच्यानंतर पुढे कॉमा द्यायचा, एक स्पेस द्यायची आणि पुन्हा महिरपी कंस घ्यायचा. त्याला कर्ली ब्रॅकेट असं म्हणतात. आणि मग ही जी टक्केवारी दिलेली आहे ती टक्केवारी आपण घ्यायची. 42, 38, कॉमा द्यायचा प्रत्येक वेळेस. 35, 26, 16 आणि 5. आणि मग या ठिकाणी बाहेर निघून जर एंटर केलं तर आपल्याला अशा पद्धतीचा आयतालेख मिळतो. या पद्धतीचा आपल्याला आयतालेख मिळतो. आणि मग हा आयतालेख आपण काढल्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न विचारलेला आहे की फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन म्हणजे वारंवारता बहुभुज. मग हेच अंक घ्यायचे, हीच प्रोसेस करायची. फक्त हिस्टोग्राम जो लिहिला होता त्याच्या जागेवर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन असं लिहायचं. फ्रिक्वेन्सीचं स्पेलिंग बरोबर लिहायचं. पहिले एफ कॅपिटल काढायचा. हे बघा FREQUY फ्रिक्वेन्सी आणि परत कॅपिटल P लागोपाठ घ्यायचा. पॉलिगॉन वरती आलं बघा ते. आणि त्या पहिल्याला क्लिक केला आपण. आणि जसं आपण केलेलं होतं त्याच पद्धतीने मधलं उडवून द्यायचं, डिलीट करायचं त्याला. आणि या ठिकाणी हे दोघं कंस जवळ घेऊन आतमध्ये कर्ली ब्रॅकेट टाकायचा किंवा त्याला महिरपी कंस असं म्हणतात मराठीमध्ये. तो टाकल्यानंतर पुन्हा तीच प्रोसेस करायची. कुठलीही प्रोसेस बदल नाही. मग 15, 20, 25, 30, 35, 40 आणि 45. पुन्हा कॉमा द्यायचा, एक स्पेस द्यायची, कर्ली ब्रॅकेट घ्यायचा आणि 42, 38, 35, कॉमा, प्रत्येकाला कॉमा द्यायचा. 26, कॉमा, 16, कॉमा आणि 5. या बाहेर निघून आपण एंटर जर केलं तर अशा पद्धतीने वारंवारता बहुभुज आपल्याला मिळतो. म्हणजे जरी मोठं दिसत असलं आपल्याला तरी या ठिकाणी या जिओजेब्राच्या साहाय्याने करणं अतिशय सोपं आहे. आणि म्हणून या ठिकाणी याचं आपण नामकरण पण करू शकतो. इथं नाव बदलू शकतो, त्याचा कलर बदलू शकतो. या सगळ्या गोष्टी आपण आधी सांगितलेल्या आहेत. ही फाईल आपण सेव्ह करू. फाईल मेनूला जायचं आणि इथं सेव्ह करायचं आणि सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी मी हिस्टोग्राम हिस्टोग्राम 1 असं लिहिलं आणि सेव्ह केलं. तर अशा पद्धतीने ही फाईल आपण सेव्ह केली. हे आपलं लक्षात आलं असेल. मी परत एकदा सगळी प्रोसेस सांगतो. या ठिकाणी इनपुट बार जो आहे, इनपुट बार म्हणजे एच कॅपिटल काढून हिस्टोग्राम लिहायचा. पुढे चौकटी कंस घ्यायचा आणि चौकटी कंस घेतल्यानंतर आतमध्ये महिरपी कंस घ्यायचा आणि ह्या ज्या आकडे आहेत ते कॉमा देऊन टाकायचे, कुठेही स्पेस द्यायचा नाही. त्याच्यानंतर फक्त त्या सलग वर्ग केलेले जे असतात त्याच्यातले 15, 20, 25, 30 हे सगळं लिहून झाल्यानंतर मग बाहेर कर्ली ब्रॅकेटच्या बाहेर निघायचं, महिरपी कंसाच्या बाहेर
आणि स्पेस न देता कॉमा द्यायचा आणि नंतर स्पेस द्यायची आणि पुन्हा महिरपी कंस काढायचा आणि त्याच्यामध्ये हे सगळे आकडे कॉमा देऊन यायचे आणि एंटर करायचा. म्हणजे दोन्ही प्रकारचे अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपल्याला ग्राफ मिळतील. कुठल्याही प्रकारचं कोणत्याही कॉम्प्लिकेशन नाही, किचकट नाही. अतिशय सुटसुटीत आणि योग्य आकारामध्ये आपल्याला ते मिळू शकते. तर मला वाटतं या ठिकाणी हे प्रॅक्टिकल तुम्हाला समजलं असेल. तुम्ही सर्वांनी 12च्या 12 प्रात्यक्षिकं समजून जर करून घेतली तर निश्चितच यायला लागून जातील. कितीही नवीन माणूस असेल तरीसुद्धा त्याला हे सगळं जमेल. काहीही अडचण आली तर माझा नंबर दिलेला आहे. या ठिकाणी ज्यावेळेस आता ही फाईल आपण प्रथम क्लोज करू. जर समजा आपल्याला या ठिकाणी ही जी फाईल आहे दोन जुलै ठीक आहे. ते चालू असल्यामुळे ते दाखवता येणार नाही. तर हे प्रात्यक्षिक तुम्ही समजून घेतलेलं आहे. इथं आपण थांबूया. मी परत हे कसं VLC प्लेअर कसं बघावं ते सांगण्यासाठी करत होतो. तर ते मी पुन्हा सांगणारच आहे.